नमस्कार मित्रांनो, इन्फो मराठी 7 मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपलं इन्कम सर्टिफिकेट असतं म्हणजे जो उत्पन्नाचा दाखला हा आपण कशा पद्धतीने अगदी घरी बसल्या काढू शकतो याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मी या अगोदर सुद्धा माझे डॉक्युमेंट काढलेले आहेत. त्यामुळे मला बऱ्यापैकी अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण जे आहे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे, नेमके कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि अगदी जवळपास लवकरात लवकर तुमचं सर्टिफिकेट कसं अप्रूव्ह होईल हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. सर्वात प्रथम तुम्हाला आपले सरकार.महाऑनलाईन.gov.in या वेबसाईटवर यायचे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तेथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. आता तुम्ही ही प्रोसेस तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता. त्यासाठी सिंपल तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर मधून वेबसाईटला डेस्कटॉप मोड मध्ये एनेबल करायचे. आता हा जर इंटरफेस तुम्हाला इंग्लिश मध्ये दिसत असेल तर तुम्हाला मराठीमध्ये इथे चूज करायचा आहे. तर तुम्हाला हा मराठीमध्ये शो होऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढणार आहोत अगदी 3 वर्षाचं काढणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता. आता इथे तुम्हाला आल्याच्या नंतर 2 ऑप्शन दिसतील. एक आहे नवीन युजर नोंदणी आणि दुसरा आहे पीएलई लॉग इन. तर तुम्हाला येथे सिंपली जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला नोंदणी करायची. यावरती आपण सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर नोंदणी झाल्याच्या नंतर तुमचा जो काही युजर नेम आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तुमचा पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. हा जो कॅप्चा आहे तुम्हाला इथे देऊन तुम्हाला सिंपली लॉग इन व्हायचं. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रकारचा डॅशबोर्ड दिसायला मिळेल. मी ऑलरेडी या आधी सुद्धा हे प्रमाणपत्र काढलेलं आहे. तुम्ही त्यामुळे इथे बघू शकता. तुम्हाला काय करायचंय, हा जो काही डावीकडला इंटरफेस तुम्हाला दिसत आहे मेन्यू मधून तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे. इथे तुम्हाला महसूल विभाग हा ऑप्शन दिसेल. सिंपल तुम्हाला यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचा उपविभाग निवडायचा आहे. तर इथून तुम्हाला महसूल सेवा हा विभाग निवडायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बरेचसे डॉक्युमेंट दिसतील. तर इथून आपल्याला जे काही प्रमाणपत्र काढायचे ते मिळकतीचं प्रमाणपत्र काढायचे. त्यामुळे यावरती क्लिक करून पुढे जावरती तुम्हाला क्लिक करायचं. तुम्हाला येथे एक ऑप्शन दिसेल जो काही सर्व्हिस लिस्टचा आहे. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर येथून परत तुम्हाला तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथून निवडायचं. जसं की आपल्याला मिळकतीचं प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट काढायचंय. तर इथून परत मिळकतीच्या प्रमाणपत्रावर तुम्हाला क्लिक करायचं. आता तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जे प्रमाणपत्र काढायचे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार इथे दिलेलंच आहे. पण या व्हिडिओच्या शेवटी आपण ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर सिंपली तुम्हाला पुढे जा यावरती क्लिक करायचंय. तुम्हाला येथे एक ऑप्शन दिसायला मिळेल की तुम्हाला हे प्रमाणपत्र किती वर्षासाठी काढायचे, 1 वर्षासाठी की 3 वर्षासाठी. तर तुम्हाला जे तुम्हाला काढायचं असेल ते तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल तुमचं संबोधन निवडायचं. तर इथून जे काही तुम्हाला सुटेबल असेल ते तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर इथे तुमचं नाव जे आहे ऑटोमॅटिक तुमच्या प्रोफाईल नुसार इथं आलेलं असेल. आता इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय. त्यासाठी संबोधन निवडायचंय. इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव टाईप करायचंय. ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मराठीमध्ये टाईप होईल. जर हे नाव प्रॉपर पद्धतीने टाईप होत नसेल तर तुम्हाला सिंपली काय करायचंय तुमच्या कीबोर्ड मधला कंट्रोल जो वाय आहे तो प्रेस करायचा आहे. त्यामुळे एक व्हर्च्युअल कीबोर्ड तुमचा इथे जनरेट होईल आणि त्यानुसार तुम्ही तुमचं जे सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे नाव आहे ते प्रॉपर टाईप करू शकता. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा ऑटोमॅटिकली आलेला असेल. तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा इथे आलेली असेल. इथून तुम्हाला तुमचा जो काही व्यवसाय आहे तो निवडायचा आहे. इथे बरेचसे व्यवसाय दिलेले आहेत. तर जो तुम्हाला सुटेबल असेल तो तुम्ही इथे निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक इथे द्यायचा आहे. तुम्ही हवा असल्यास देऊ शकता, अदरवाईज ब्लँक सोडलं तरी चालेल. त्यानंतर घर क्रमांकामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे असेल तर द्यायचंय, अदरवाईज तुम्हाला इथे डॉट द्यायचा आहे. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचा जिल्हा ऑटोमॅटिकली आलेला असेल. तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे इथून आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचंय. त्यानंतर पिनकोड द्यायचा आहे तुम्हाला, जो पिनकोड आहे तो. आता ही जी काही माहिती आहे ही नाही भरली तरी चालेल. त्यानंतर जी महत्वाची माहिती आहे ती इथे लाभार्थी तपशील. आता इथे तुम्हाला लाभार्थीचा तपशील भरायचा आहे जो की तुम्हाला योग्य भरायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी तुम्हाला इथे नाते दिसतील. यापैकी म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट कोणासाठी काढत आहात ते नातं इथे चूज करायचे. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या मुलग्यासाठी काढत आहोत, इथे मुलगा निवडायचा आहे. त्यानंतर इथे त्याचं संबोधन द्यायचंय आणि इथे त्याचं नाव टाईप करायचंय तुम्हाला. आणि हे प्रमाणपत्र कशासाठी हवं आहे तर इथून तुम्हाला ऑप्शन दिसत असेल ते ऑप्शन तुम्हाला निवडायचंय. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिकली हे कॅप्चर होईल. इतर साठी सुद्धा देऊ शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करायचंय. ही डिटेल नाही भरली तरी चालेल. येथे आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे काही उत्पन्न आहे ते तुम्हाला टाईप करायचं. येथे तुम्हाला तुमचे उत्पन्नाचे स्रोत दिसतील. आता तुम्हाला ज्या काही म्हणजे जिथून तुम्हाला उत्पन्न मिळतंय ज्या सोर्स पासून त्या सोर्स मध्ये तुम्हाला तुमचं इन्कम भरायचं. जसं की तुम्हाला जर शेतीमधून उत्पन्न मिळत असेल तर शेतीमध्ये तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न भरायचंय. जर या व्यतिरिक्त दुसरा तुमचा व्यवसाय असेल शेतीपूरक तर इथे तुम्हाला भरायचंय किंवा मग दुग्ध व्यवसाय असेल तर इथे तुम्हाला भरायचंय.
किंवा मग शेतमजुरीचं असेल तर येथे तुम्हाला भरायचं आहे. इतर मजुरी असेल तर अशा पद्धतीने जे काही तुमचं सुटेबल असेल ते तुम्हाला इथे फिल करायचंय. फॉर एक्झाम्पल आपण येथे 52,000, 60,000 आणि 62,000 टाकूया. या पद्धतीने तुम्हाला तुमचं उत्पन्न टाकून घ्यायचंय आणि हे उत्पन्न कशामधून मिळतं तर ते सुद्धा तुम्हाला इथून टाकून घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल आपल्याला हे उत्पन्न शेतीमधून मिळतंय तर आपण इथे शेती टाकूया. अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्रॉपर डिटेल भरायची. त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे येऊन जाईल. आता यासोबत तुम्हाला तुमचं कोणपत्र डॉक्युमेंट जोडायचं उत्पन्नासाठी तेथे बऱ्यापैकी डॉक्युमेंट दिलेले आहेत जसं की प्रतिज्ञापत्र आहे, आयकर विवरणपत्र आहे, तलाठी अहवाल आहे, वेतन प्रमाणपत्र आहे, नगरसेवक यांचे प्रमाणपत्र आणि मंडळ अधिकारी यांचा. तर सिंपल जो डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला घरी बसल्या काढायचा असेल तर प्रतिज्ञापत्र निवडायचंय जे की तुम्हाला मी दाखवणारच आहे की कशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र आहे. त्यानंतर तुम्हाला मला मंजूर यावरती क्लिक करायचंय आणि समावेश करायचा आहे. आता समावेश करण्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जी काही डिटेल भरलेली आहे ती प्रॉपर आणि काळजीपूर्वक पद्धतीने एकदा परत बघून घ्या. कारण तुम्ही एकदा समावेश केल्याच्या नंतर परत ही डिटेल तुम्ही एडिट करू शकणार नाही. त्यामुळे ही डिटेल तुम्हाला एकदा परत बघायची आणि त्यानंतर समावेश करायचा आहे. त्यानंतर आता आपण बघूयात की आपल्याला डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे. सिंपली आपण बघूयात की आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे. सर्वात प्रथम तुम्ही इथे बघा 160 पिक्सल रुंदी असलेला आणि 212 हाईट असलेला तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. ज्याची साईज जी आहे 5 KB ते 20 KB पर्यंत तो डॉक्युमेंट असायला पाहिजे. त्यानंतर इथे बघा जवळपास आता हे जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात ते JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आणि त्याची साईज जी आहे ती मिनिमम 75 KB पासून 500 KB पर्यंत असायला पाहिजे. आता इथे जवळपास 9 डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पॅन कार्ड अपलोड करू शकता किंवा आधार कार्ड अपलोड करू शकता. त्यानंतर जो ॲड्रेस प्रूफ आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही जवळपास 12 प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही आधार कार्ड किंवा शिधापत्रिका तुम्ही जे आहे राशन कार्ड ते अपलोड करू शकता. त्यानंतर हे जे काही इतर दस्तावेज आहे हे ब्लँक सोडलं तरी चालेल. इथे कुठलाही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची गरज नाही. वयाच्या पुराव्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठलाही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. आता इन्कम पुरावा म्हणजेच उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तुम्हाला जवळपास हे 5 प्रकारचे डॉक्युमेंट दिलेले आहे. त्यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे आणि जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला 7/12 अपलोड करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे समजा यापैकी कुठलाही डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला जे तुमचं प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्यानंतर येथे तुम्हाला जवळपास सर्व डॉक्युमेंट अनिवार्य आहे. त्यामुळे इतरमध्ये कुठलाही एक डॉक्युमेंट द्यायचं जसं की तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुमची शिधापत्रिका असेल आणि स्वयं घोषणा जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. स्वयं घोषणा तुम्हाला लगेच खाली इथे दिसेल. यावरती क्लिक करून तुम्ही स्वयं घोषणा डाउनलोड करू शकता जे की अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल. याला प्रॉपर पद्धतीने फिल करायचंय. इथे तुम्हाला तुमचा फोटो चिपकवायचा आहे, नाव वगैरे लिहायचंय, वडिलांचं नाव लिहायचंय, आधार क्रमांक टाकायचा, व्यवसाय, राहणार टाकायचे, ठिकाण वगैरे सही करून तुम्हाला व्यवस्थित भरायचं. त्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं. डॉक्युमेंट अपलोड करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस जो काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात त्याच्या जो खाली बॉक्स येतोय त्या बॉक्समध्ये तुम्हाला त्या डॉक्युमेंटचं नाव सुद्धा अपलोड करायचंय आणि विदाउट स्पेस असं अंडरस्कोर देऊन तुम्हाला डॉक्युमेंटचं नाव टाइप करायचं. ही एक मेन गोष्ट लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार. त्यानंतर तुम्हाला सिंपली जे आहे अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय. तुम्ही इथे बघू शकता की तुमचे जे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. आता तुम्हाला फीस पेमेंट करायचंय. तर येथे तुम्हाला फीस पेमेंट करण्यासाठी तुमची पूर्ण डिटेल येईल ती एकदा तुम्हाला बघून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला जवळपास एक ₹33.60 पेमेंट करायचंय. तर पुष्टी करा यावरती क्लिक करायचे. त्यानंतर पेमेंटसाठी बरेचसे ऑप्शन तुम्हाला दिसतील. इथून तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर पे गव्हर्नमेंटचा ऑप्शन निवडायचा आहे. परत प्रोसीड फॉर पेमेंट करायचे. आता इथे बरेचसे तुम्हाला ऑप्शन दिसतील. त्यापैकी QR कोडचा सिंपल ऑप्शन आहे. तुम्हाला सिंपली QR कोड जनरेट करायचा आहे आणि पेमेंट करून द्यायचं. अशा पद्धत पेमेंट झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचं पेमेंट जे आहे कॅप्चर होऊन जाईल आणि कॅच केलं जाईल. तुम्ही इथे बघू शकता तुमचं पेमेंट जे आहे सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला याची तुम्हाला हवी असेल तर प्रिंट घेऊ शकता. अदरवाईज नाही घेतली तरी चालेल. त्यानंतर जवळपास 4 ते 5 दिवसामध्ये म्हणजे जे काही वर्किंग डेज असतात त्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही जे हे डाउनलोड करू शकता. तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी जे काही होम पेज आहे त्या होम पेज वरती यायचंय. येथे तुम्ही बघू शकता जे तुमचं सध्या आपण अप्लाय केलेलं आहे ते इन प्रोसेस मध्ये आहे. ते तुम्ही नंतर येथून डाउनलोड करू शकता. येथे तुम्हाला एक डाउनलोडचा ऑप्शन दिसत आहे. हा डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला ओपन होऊन जाईल. जसं की तुम्ही इथे बघू शकता मी मागच्या वेळेस 9 फेब्रुवारी 2024 ला अप्लाय केलं होतं आणि जवळपास 5च दिवसामध्ये म्हणजेच 13 फेब्रुवारीला माझं जे आहे ते अप्रूव्ह झालेलं होतं. अशा पद्धत कारण आता एप्रिलमध्ये ते एक्सपायर झालं त्यामुळे परत मला नव्याने काढावं लागत आहे. तर अशा पद्धतीने तुमचं ते अप्रूव्ह होऊन असं सिंपल पद्धतीने तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते अगदी घरी बसल्याच काढू शकता. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.